पहिला चेंडू धनाजी यांचा आपल्याला पाहायला मिळतो अफलातून. तिथे यष्टीरक्षण थोडंसं खराब राहिलं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. निर्धारित 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा हा सामना. अजय ठाकरे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. थोडेसे लेट दिल्या, सॉरी अजय सर. या स्पर्धेचा ते लाईव्ह आनंद घेतात आणि टीम कोल्टनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात अजय ठाकरे यांच्या वतीनं. एक सुंदर फटका कैलास बाबरे यांच्या बॅटमधून 4. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक अफलातून फटका कैलास बाबरेच्या बॅटमधून 4. चौकार. या धावसंख्येवर इथे अजून एक इनसाइड आउट लॉंग आपला चेंडू सीमा पार. कैलास बाबर ऑन फायर. 6 रन. फोर्टीन रन ऑन द बोर्ड. जय भांडे कुठेही असाल तर आपण कैलास भांडे यांच्या संपर्क साधायचा आहे. जय भांडे. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर. क्षेत्ररक्षक होते ते बनतील आता दर्शक. चेंडू सीमा पार. 4 रन. चौकार. च्या मदतीने संघाची धावसंख्या धापलकावर पाहायला मिळेल ते 18. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावर धावसंख्या आपण पाहतायत ती 18 धावा. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय ते 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. मनुस्फोट बोरगाव त्यांच्या विपक्ष वैशाख रे. हा सामना आपण जो मात्र पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये सिद्धू आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी. सिद्धू नवले गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. धापलकावर धावसंख्या 18. सिद्धू आलेत आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर ओमकार या खेळाडूला आपण पाहतो. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे टाकलेला हा चेंडू
पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट आहे. धावफलकावर धावसंख्या 18. आपण भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा पाहतायत. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. तब्बल 14 हाफमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 8 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा. उद्यापासून डे नाईट ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवर ओमकार आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल शॉट पुल पॉवरफुल बॉल गुल चेंडू सीमा पार षटका 6 रन. धनु जामघरे सध्याच्या घडीला जामघर गावचं नाव डीजेच्या माध्यमातून रोशन करतायत डीजे धनु. धापलकावर 24 एक. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ. इथे टाकलेला हा चेंडू जास्त शपल झाले होते. पंच आमच्या बाजूने वळतील. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर वाईटच्या रूपाने एक सिंगल आहे. संघाची धावसंख्या धापलकावर 25. 25 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा आहेत धाबलकावर. गोलंदाज तयार. फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या धाबलकावर आपण पाहतात 25 धावा. 25 ऑन द बोर्ड. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचं हे दमदार आयोजन. इथे टाकलेला हा चेंडू. अजून एक वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. जम पोचेल ती 26 या धावफलकावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. सिद्धार्थचं कमबॅक मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतोय. चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धापलेकावर आपण पाहताय 26. 16 वर्षाचा खेळाडू आहे जो सध्या गोलंदाजी करतो. इथे टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धापलेकावर वाढते. जम पोचेल ती 27. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सिद्धार्थ या खेळाडूला कमी कालावधीमध्ये आपल्या गावचं प्रतिनिधित्व करताना जो मात्र पाहायला मिळतो. अपकमिंग रायझिंग स्टार सिद्धार्थ नवले. तो गोलंदाजी मार्कवर. समोर ओमकार. इथे सुंदर असा बॉल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धाबलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 28 धावा. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा. मुरबाड तालुक्यातील आंबेळे गाव आणि या आंबेळे गावामध्ये रंगणार हा क्रिकेटचा थरार. इथे टाकलेला हा चेंडू. फटका दमदार है. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. संघाचा धावसंख्या धावफलकावर 32. 2 षटकांचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा संधी डीजे धनुला.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धापलेकावर आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धापलेकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर भूषण यांना पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. भूषण इथे टाकलेला चेंडू इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका फलंदाजाच्या बाटेतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. षटकार 6 रन. लॉस विदाउट लॉस. 39 धावा. वैशाखरे संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला मनुस्फोट बोरगावचं आक्रमण. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती. तोपर्यंत इथे 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याकडे 41. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा आपल्याकडे आपण पाहतात. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतात 41. 41. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. 42 धावा धावपलकावर. रियांश देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. धावपलकावर धावसंख्या 42. 42 ऑन द बोर्ड. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 42 धावा. स्ट्रायकर एंडवर कैलास बाबरे. रिव्हर्स खेळलेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जाईल सीमा पार. भगवा चषक चौकार. इथे बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि पाहता पाहता 3ऱ्या षटकात अर्धशतक कंप्लीट. टीम मनुस्फोट बोरगावचं विदाउट लॉस. 50 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे फुल टॉस आणि फुल टॉस जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. षटका. संदीप सर, या मॅच मध्ये आपण पाहिलं वैशाखरे संघ जो धनाजे त्यांनी पहिलं षटक टाकलं आणि दुसऱ्या षटकामध्ये त्यांचा चिरंजीव आपण पाहिला जो गोलंदाजी करत असताना अल्पवधीमध्येच नावाला आलेला खेळाडू सिद्धार्थ यांनी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाल. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. 56 ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ कंप्लीट. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या संधी डीजे धनुला ऐकूयात एक सुमधुर
थँक्यू. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या 56 धावा. 56 ऑन द बोर्ड. 56 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी इथे कशा प्रकारे होती ते पाहायचं. षटक क्रमांक 4 मध्ये सिद्धू यांच्या हातामध्ये चेंडू आहे. सिद्धू नवले गोलंदाजी मार्कवर 16 वर्षाचा खेळाडू. त्यांचे पिताश्री देखील टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. धनाजी ही जोडी आपण अनेक संघांमध्ये बंधूंची जोडी पाहतो, परंतु मुलगा आणि पिताश्री या मॅचमध्ये खेळतात आणि आपल्या वैशाखरी गावाचं नाव इथे रोशन करतील का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर इष्टिरक्षण थोडंसं चुकीचं. बाईचा इशारा आला पंचांचा. एक सिंगल येईल या बॉलवर. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 57 धावा धावफलकावर. व्यासपीठावर माही हिचं देखील शुभागमन होतं. वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत आहे. ही क्रीडा स्पर्धेसाठी पाहण्यासाठी ते उपस्थित होतात. आज थोडंसं निराश केलं माही 11 आंबेळे टीमने. दुसऱ्याच मॅचमध्ये पराभवाचा धक्का त्यांना दिला टीम जय बजरंग कोलठण या टीमने. धावफलकावर धावसंख्या 58 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू तिथे एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संदीप धावफलकावर धावसंख्या 59 धावफलकाचा उच्चांक. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक येते का ते पाहायचं आपल्याला. पहिलं अर्धशतक या क्रीडा स्पर्धेतलं आलेलं आहे ते विकी पवार या खेळाडूच्या नावावर. इथे कैलास बाबरेला खूप मोठी सुवर्ण संधी. 37 धावा त्याने बनवल्यात. गोलंदाज तयार. सिद्धार्थ. शॉट अप लेंथ. शॉट अप पुल. पॉवरफुल बॉल गुल. एक टप्पा. चेंडू सीमा पार 4. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 63. फुल टॉस आणि फुल टॉस. फ्लिक ऑफ द रिक्स. व्हॉट अ शॉट. संघात धावसंख्या धावफलकावर 69. 3 बनवायच्यात कैलास बाबरेला आपलं अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. सिद्धार्थ नवले फ्लिक ऑफ द रिक्स. काय फटका सजवला होता. डीप पाणला गेला. जबरदस्त सिक्सर आला कैलास बाबरेच्या बॅटमधून. संघात धावसंख्या धावफलकावर आपण पाहतात 69 धावा. शेवटचे अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये करत असताना कैलास बाबरे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि सध्याच्या घडीला गोलंदाजाची धुलाई करतात. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे एक सिंगल धाव या बॉलवर. संघात धावसंख्या धावफलकावर 70 ऑन द बोर्ड. 70 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त. 70 धावात शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. 14 चेंडू 48 बनवल्यात कैलास बाबरेने. 11 बॉल 17 बनवल्यात ओमकारने. संधी देवा डीजे धनुला.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल अंतिम षटकामध्ये. अरुण सध्याच्या कडेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. अरुण आलेत गोलंदाजी मार्कवर. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 70 धावा धाबळीकर आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त सुरुवात आणि बिनबाद नाबाद हे तेवढंच महत्वाचं. चपाट मधून आलाय 16 चेंडू 50 धावा 7 चौकार 3 षटकार. कैलास बाबरेची जबरदस्त फलंदाजी. रिवर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा पार 4 चौकार. धावपलकावर 78. अरुण तयार आहेत आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर कैलास बाबरे 54 या धावसंख्येवर खेळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. अजून एक चांगला फटका आणि अजून एक चेंडू सीमा पार 4 चौकार. धाबळीकर धावसंख्या 82 या क्रीडा स्पर्धेतील उच्चांक अनुस्फुट बोरगावच्या नावावर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट. शेवटचा एक चेंडू जो मात्र शिल्लक. लास्ट बॉल
टू गो. अंतिम बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवर काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो. स्ट्रायकर एंडवर कैलास बाबरे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 82 धावा 83 धावांचं लक्ष. टॉस साठी चला ओम साई कामत पाडा आणि संदीप इलेव्हन डेहनोल. टॉस साठी लगेच यायचं. भालचंद्र मस्कर तर बरोबर शरददादा शिसवे, जितूदादा रोहने, अभिदादा गायकर आणि भाऊदादा गायकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंही मनापासून आभार. पंच मॅच बॉल जमा करून घ्या. ओके, तुमच्याकडे राहू द्या. टॉस साठी सुनील दादा माळी यांना विनंती आहे आता पण या. आपण आता फ्री झालेलो आहोत. टॉस साठी यायचंय. एका बाजूला ओम साई कामत पाडा आणि त्यांच्या विपक्ष इथे संदीप इलेव्हन डेहनोली ही लढत पाहायला मिळेल. एका बाजूला संदीप दादा गोरड कॅप्टन आहेत. दुसऱ्या बाजूला गोविंद. चला गोविंद. ओके, दोन्ही टीमचे कॅप्टन वेळेमध्ये उपस्थित होत आहेत आणि ही भगवा चषकाची खासियत राहिली आहे. प्रत्येक संघ वेळेमध्ये उपस्थित होतोय. सर्वांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. ओमसाई कामतपाडा त्यांच्या विपक्ष संदीप इलेव्हन डेहनोली. ही मॅच ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस आपण करू. कोण कॉल करतं? हेड आणि टेल. हो, गोलंदाज तयार. आणि ते हेड आलेला. गोविंदने काटा मागितला, तो छापा आला. टॉस जिंकलाय संदीप इलेव्हन या संघाने. काय निर्णय संदीप सर? निर्णय मला वाटतं काही खेळाडू येणं बाकी आहे, तो निर्णय अबाधित राहील. टॉस जिंकलेला आहे संदीप इलेव्हन डेहनोली. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. ओम साई कामतपाडा आणि संदीप इलेव्हन डेहनोली. धन्यवाद. दोन्ही टीमचे कर्णधार गोविंद आणि संदीप भाऊ आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट लगेच घेऊन जा आणि भरून द्या. धन्यवाद. आमच्या समेत आता जॉईंट होत आहेत बाबू पगारे सर. एक जबरदस्त ऑपरेटर, त्यांची बोट अशी गरगर 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 फिरतायत. ते बाबू पगारे सध्या आमच्या बरोबर जॉईंट होत आहेत. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेत. दुसरे स्कोरर आमच्या बरोबर महेंद्र आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. प्रथमेश माळी आमच्या बरोबर स्कोरर आहेत. प्रणय गीते. मला वाटतं 7 स्कोरर आहेत. 7 1 2 3 4 5 6. आता गणेश माळी देखील, म्हणजे माळी बंधू आहेत. आज काल गडगे होते, आज माळी आहेत, उद्या भांडेत. पुन्हा एकदा गडगे. चला मॅच सुरुवात करा. जास्त विलंब करू नका. सलामीची जोडी मैदानामध्ये. ए फॉर अरुण, ए फॉर अमित मैदानामध्ये दाखल. इथे कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचे. दर्शन आलेत गोलंदाजी मार्कवर. इथे आज डॉक्टरला गोलंदाजी दिली जाईल का ते पाहायचं. धावसंख्या जास्त. मैदानाच्या आतही कॅच घेतले नाही आणि मैदानाच्या बाहेरही घेत नाही असे आमचे कुणाल सर आहेत. जबा मैदानाच्या आत पंचांचा हिरवा कंदील. स्ट्रायकर एंडवर बॅटर अरुण. दर्शन. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवला अरुणने सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार.
82 धावांचं लक्ष्य सुरुवात षटकाराने केली आहे. सुनीलजी आलम उपस्थित होत आहेत. सुनील सर तुमच्या जोडीला दुसरेही सुनील सर आलेत. नाही आलेत म्हणजे तुमच्या जोडीला आले. काल तुम्ही असते जोडी जमली. आता धापलकावर धावसंख्या 6. गोलंदाज तयार दर्शन. स्ट्रायकर एंडवर फलंदाज सध्याच्या घडीला अरुण. दर्शन तयार गोलंदाजी मार्क. 82 पुढील संघाने बनवले तर आम्ही का बनवू शकत नाही हा विचार ठेवून मनामध्ये उतरला अरुण. आणि अरुणने सध्याच्या घडीला धूर काढला. बॅट मधून षटकार. छेरन आणि स्पेशली नकुलदादा भांडे यांच्याकडून त्यांचेच बंधू तुळशीदासजी भांडे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद भांडे साहेब तुमचं मनापासून आभार. प्रसिद्ध उद्योजक देवगावचे तुळशीदासजी भांडे यांच्याकडून शुभेच्छा. 12 धावा 2 बॉलवर 2 षटकार अरुणच्या पट्टमधून आपल्याला पाहायला मिळतील. 82 धावांचं लक्ष्य. सुरुवात दिमागदार झाली आहे वैशाख या टीमची. 2 बॉलमध्ये बाबू 2 षटकार आलेत. मॅच रंगेल यात शंका नाही. दर्शन तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील हरी. हरीचं क्षेत्ररक्षण लय भारी. तिथे एक सिंगल. संघ जाऊ संख्या 13. 13 धावा ज्या मात्र आपण धावफलकावर पाहतो. यानंतर ओमसाई कामतपडा आणि त्यांच्या विरोधामध्ये संदीप 11 डेहनोली ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. अमितच्या पाठमधून फटका दमदार. डाऊन द बॉल फिल्डर. पहिल्याच बॉलवर विकेट आली. अमित बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. पप्पूने चांगला झेल पकडला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील बाबू महेश. 13 धावा आहेत. 1 बाद 13. दर्शनला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर 2 बॉलवर 2 षटकार आले. 3ऱ्या बॉलवर सिंगल आली. 4थ्या बॉलवर विकेट आली. वैशाख राणे त्यांच्या विरोधात मनुस्फोट बोरगाव या 2 संघादरम्यान ही लढत आपण पाहतात. मानाची सन्मानाची ही क्रीडा स्पर्धा. क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस सध्याच्या घडीला आपण पाहतात. दर्शन तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते महेश. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव मात्र येताना पाहायला मिळतो. 13 धावा 1 फलंदाज बाद. पाठलाग करायचा तो 83चा. 70 अजूनही बनवायच्यात. 25 चेंडू. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी. चेंडू डॉट. पहिल्या षटकाची समाप्ती. धापलकावर धावा आहेत त्या 13. उर्वरित 24 चेंडू 70 धावा. चेक. इथे बसलेले सगळ्यांनी जागा सोडायची लगेच. फक्त एक स्कोरर 10 क्रिक लाईव्हची ऑफिशियल टीम आणि 2च 12वे. बाकी कोणच नको इथे. चला हा 12वे. फक्त 2 टीमचे 2 12वे. बाकी एकही जण इथे थांबणार नाही. टीम मधले असले व्यासपीठावर जाऊन बसा. राम व्यासपीठावर जाऊन बसा सगळ्यांनी. उठा लगेच. फक्त एकच स्कोरर थांबा इथं. चला सगळ्यांनी
त्या खुर्च्या घेऊन जा राम, त्या खुर्च्या जाऊ दे तिकडे सगळ्या, म्हणजे तिकडे बसतील ते निवांत शांततेत. ओके 2-12 ओके. हां त्या खुर्च्या तिकडे घेऊन जा गणेश सर, त्या खुर्च्या तिकडे ठेवा सगळ्या, म्हणजे इकडे कोणच बसणार नाही. आणि तिसरे पंच ओके. डॉट चेंडू जो मात्र येताना पाहायला मिळतो. ओमीला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ओमकार या खेळाडूला कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 13 धावा धावपलकावर. ओमीचा हा चेंडू अडव्या बॅटनं फटका खेळलाय. चेंडू होता हिमांशू चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत घेतलेले या 2 धावा आहेत. अरुणची बॅटिंग अप्रतिम होताना पाहायला मिळते, परंतु 82 धावांचा 83 धावांचा पाठलाग करत असताना इथे फलंदाजी अरुणला साथ देणं दुसऱ्याकडून देखील गरजेचं. इन ॲक्शन यानंतर आपल्याला संदीप इलेव्हन डेहनोली, दुसऱ्या बाजूला ओम साई कामत पाडा गोविंद याचा खेळ आपल्याला पाहायचा. इथे फटका सुंदर आहे. त्या मैदानावर नेहमीच ओम साई कामत पाडा हबीर राहिला. दुसऱ्या बाजूला संदीप इलेव्हन डेहनोली, हरेची बॅटिंग, संदीप किरण या खेळाडूंचा खेळ. मॅच पाहायला मजा येईल. 16 धावा धावपलकावर, 16 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करायचा महेशला. महेश चेंडू खेळले आतापर्यंत 3, त्यांनी धाव बनवली 0. 16 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कैलास भांडेला बॅटिंगला का पाठवलं नाही हा फार मोठा प्रश्नचिन्ह आता माही 11 आंबेळेला पडेल. संघ स्पर्धेच्या बाहेरून गेला, परंतु कैलास भांडेला बॅटिंगला पाठवलं नाही. 16 धावा. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर आहे. 1 टप्पा, चेंडू सीमा पार, भगवा चषक चौकार, 4 रन. संघाची धावसंख्या धावपलकावर 20. 20 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार ओमकार. इथे एसटी दाखवली आणि अक्षरशः वाकवली गोलंदाजाने. फलंदाज बाद. ओके ओके फलंदाज बाद. महेश बॅक टू द पवेलियन. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 बाद 20. साईनाथ दादा आलम यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत आहे भगवा चषक या क्रीडा स्पर्धेमध्ये. सुनीलजी आलम सर आपली वाट पाहत आहेत. व्यासपीठावर या साईनाथ दादा आलम. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 20. इथे टाकलेला हा चेंडू हिमांशू या खेळाडूचा आपण पाहतो. ओमकार आणि हिमांशू हे 2 खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर भगवा चषकामध्ये एक इतिहास आहे. 6 चेंडू 5 धावा डिफेंड या दोघांनीही केलेले आहेत असे 2 खेळाडू आहेत. ओमकार आणि हिमांशू ही मनुस्फोट बोरगावचे खेळाडू आहेत आणि 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून खूप मोठी व्हिडिओ ती व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाली होती. असे असणारे खेळाडू आहेत या टीममध्ये. कैलास बाबरेचं नेतृत्व आपण नेहमीच पाहतो. हरी संघामध्ये सिनियर आहे. दुसऱ्या बाजूला डॉक्टर विवेक आहेत. तदनंतर पप्पू या संघामध्ये पाहायला मिळतोय. मला वाटतं आज रवी अप्पा नाही आहेत. तदनंतर निलेश नाही आहे टीममध्ये. उर्वरित खेळाडूंची कामगिरी दमदार होताना पाहायला मिळते. बॅटिंगमध्ये निलेशची कमतरता भासून दिली नाही कैलास आणि ओमकार या खेळाडूंना.
धापलेकर 2 बाद 21. हिमांशू तयार गोलंदाजी मार्कवर. इथे बॅकफुटला गेले, फटका सुंदर जो मात्र सजवला. तिसऱ्या टप्प्यावर चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 4 धावा. इथे चौकार मोहनच्या बॅटमधून. संघाचा धावसंख्या धावफलकावर 25. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू हवे डाऊन द बॉल. फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. चांगला जेल पकडला हरीने. फलंदाज बाद. बाद 25. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला 15 चेंडू आणि 58चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हिमांशूची गोलंदाजी अप्रतिम होताना आपल्याला पाहायला मिळते. हिमांशू इथे टाकलेला हा चेंडू हळवार पद्धतीने फटका जो मात्र खेळलाय. चेंडू सीमारेषेचा वेध घेताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय संदीप 11 डेहनोलीने. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे बिग हिट. षटकार. 6 रन. 6 धावा. अक्षयच्या पाठमधून उत्तुंग षटकार. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल आता आणि संधी देवत डीजेला.
धावा. पहिलाच बॉल अरुणच्या बॅटमधून अफलातून फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. 11-46. फटके येतात. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी राहिली, परंतु तदनंतर जास्त स्ट्राईक अरुण या खेळाडूला मिळाले नाही. 10 चेंडू 40. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षकाला चेस. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा. याही बॉलवर येतील 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलिकावर 45 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 9, बनवायच्यात 38. 9 चेंडू 38चं समीकरण. गोलंदाज सय्यर. इथे टाकलेला हा चेंडू शॉर्ट पुल, बॉल गुल, सिक्सर. 6 रन. आणि याचबरोबर वैशाख संघाचा अर्धशतक कंप्लीट. 51 ऑन द बोर्ड. धापलकावर धावसंख्या 51. अजूनही 32 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ बाकी. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉप पेज लागला डाऊन दी बॉल. फिल्डर आणि अरुणच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. 35 धावांची इनिंग अरुणची समाप्त. धापलकावर धावसंख्या 4 बाद 51. शेवटचे 7 चेंडू आणि 32चं समीकरण. पंकज तयार. स्ट्रायकर इनवर सूरज. इथे टाकलेला हा चेंडू. बॅक टू बॉलर. फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. 1 धाव आली. संघाची धावसंख्या धापलकावर 52 धावा. 52 ऑन द बोर्ड. शेवटचे चेंडू 6, बनवायच्यात 31 वैशाख या टीमला.
अंतिम षटकामध्ये कैलास बाबरे आले आता गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुंदररित्या हाताळला. पहिला चेंडू डॉट आहे. पहिला चेंडू निर्धाव. धापलक स्थिर आहे. धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय त्या 52. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. इथे झेल. फलंदाज फेल. विकेट. इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल. संघाचा धावसंख्या धावफलकावर 5-55. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण चांगले आहे. धावफलकावर धावसंख्या 56. 56. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सुंदर हरीचा आणि हाच सामना इथे जिंकलाय मनुस्फोट बोरगावने. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय कैलास बाबरे या खेळाडूला. अभिनंदन कैलास बाबरे.